हाय फ्रेंड्स, आज आपण एक न्यू टॉपिक शिकणार आहे बघा. त्याचं नाव आहे रिस्क फ्री. जो आपला ट्रेड असतो ना, रिस्क फ्री कसा करायचा हे आज आपण शिकणार आहे बघा. एकदम सिंपल टॉपिक आहे आणि हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. जर तुमचा ट्रेड मी ज्यावेळेस ट्रेड देतो त्यावेळेस मी काय बोलतो, हा ट्रेड आपला काय झालाय, रिस्क फ्री झालाय. रिस्क फ्री म्हणजे काय हेच काही लोकांना माहित नाहीत. मला खूप लोकांचे मेसेज आले, हा रिस्क फ्री म्हणजे काय कन्सेप्ट आहे हे आम्हाला सांगा. सिंपल बघा, रिस्क फ्री ट्रेड म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट फक्त व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, जर आपला हा सेटअप असेल बघा, काय असेल आपला, हा एक सेटअप आहे बघा. हा आपला एक सेटअप आहे असं बोलू आपण. हा आपला 1 आहे, हा आपला 2 आहे, आणि देन ह्याच्यावरती एक कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर ना सिंपल आपण ह्याला काय म्हणूया, बॉस बोलूया. म्हणजे 1 2 3 आपल्याला भेटले बघा. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असेल सेटअप, तर सगळ्यांना जमते ते. आता काय करतो बघा, आपण ह्या दोन लेवल्स असतात, ह्या लेवल काय करतो आपण ड्रॉ करतो. काय करतो आपण, ह्या लेवल्स आहेत त्या लेवल्स आपण ड्रॉ करतो, आणि आपण ह्या लेवल्स पाशी आलं मार्केट तर आपण एक ट्रेडचा प्लॅन करतो बघा. सिंपल, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. इथं आपण काय करतो, आपला जो आर आर आहे म्हणजे रिस्क अँड रिवॉर्ड आपण लावतो बघा. लॉंग पोझिशन म्हणजे अप साईडची पोझिशन. आपण इथं एक बाय करणार आहे आणि हे आपलं काय टार्गेट आहे, आणि हा जो लेवल आहे ह्याच्या खाली काय आपला स्टॉप लॉस आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना बघा. हे आपण, हा आपला सेटअप आहे, ही आपली लेवल आहे. इथं आपलं काय केलं, आपण एक लॉंग पोझिशन लावली आहे. म्हणजे आपण इथं एंट्री घेणार आहे, आणि इथून जर मार्केट वरती गेलं, ह्या पॉइंट पासून जर मार्केट वरती गेलं तर आपल्याला प्रॉफिट चालू होईल. आता सिंपल मी काय करतो, इथं असं मध्ये दिसलं तो रिस्क फ्री ट्रेड, काय म्हणतो मी तर रिस्क फ्री ट्रेड म्हणतो असं. तर रिस्क फ्री म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ. इथपर्यंत समजलं. आता बघा, हा आपला सेटअप आहे, काय आपला सेटअप आहे. आता रिस्क फ्री ट्रेड म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा जी आपली लॉट साईज असती हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, जी आपली लॉट साईज आहे ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. आता लॉट साईज कशी घ्यायची, काय घ्यायची, हा एक दुसरा कन्सेप्ट आहे. हा एक काय आपला दुसरा कन्सेप्ट आहे. हा आपण आता काय शिकतोय, हा रिस्क फ्री ट्रेड कसा करायचा. आता सगळ्यात पहिल्यांदा समजा आपली जर लॉट साईज असेल 0.10, किती असेल लॉट साईज आपली 0.10 असेल, किंवा आपली लॉट साईज असेल बघा डायरेक्ट 1 असेल बघा. काय असेल आपली लॉट साईज, डायरेक्ट 1 असेल, किंवा आपली लॉट साईज असेल 0.5. काय असेल म्हणजे हे असतं आपले 50, 0.50. समजा एक्स वाय झेड आपल्या लॉट साईज असे आहेत बघा. पहिली लॉट साईज किती आहे, 0.10 ची लॉट साईज आहे. सिंपल, म्हणजे तुम्ही काय केलं बघा, 0.10 ने जर ट्रेड केला, काय केला, 0.10 ने जर तुम्ही ट्रेड केला तर तुमचा ट्रेड जो आहे तर रिस्क फ्री कधी होईल हे समजून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, रिस्क फ्री ट्रेड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जिथून एंट्री घेतली तिथून आपला एस एल जो आहे, किती पॉइंटचा एस एल आहे हे समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे, आपण जिथून ट्रेड घेतलाय तिथून आपला एस एल किती पिपचा आहे हे समजलं पाहिजे. आता समजून घ्या, हा एक इथं आपण एक एंट्री केली आहे, आणि इथून जो आपला एस एल आहे ता एस एल आहे आपला 20 पिपचा, असं आपण समजूया बघा. हा जो आपला एस एल आहे, एस एल आहे आपला 20 पिपचा आपला एस एल आहे. सिंपल इथपर्यंत समजलं बघा. जो आपला एस एल आहे, एस एल आहे आपला 20 पिपचा, बरोबर आहे. आता सिंपल बघा, आपला जो हा ट्रेड आहे रिस्क फ्री कधी होईल, आपण 0.10 ने एंट्री घेतली तर आपण आपला ट्रेड रिस्क फ्री कधी होणार आहे समजून घ्या. आपण 0.10 ने इथं ट्रेड केलाय, म्हणजेच इथून मार्केट 20 पीप जर वरती गेलं, नीट समजून घ्या, इथं आपण एंट्री केली, इथून मार्केट जर 20 पीप वरती गेलं बघा, तर जो आपला 0.10 जी क्वांटिटी आहे, जी लॉट साईज आहे, ती जी लॉट साईज आहे, आपण हाफ जो लॉट आहे आपला,
हाफ लॉट साईज काय करायची, बुक करायची. काय करायची, ते काय करायचं, आपलं प्रॉफिट बुक करायचं. म्हणजेच बघा, आपली लॉट साईज 0.10 म्हणजे 0.05 जी आहे ती लॉट साईज काय करायची, आपण हाफ लॉट साईज बुक करायची. काय करायची, आपण लॉट साईज बुक करायची. आता सिंपल बघा, 0.10 ने जर आपण ह्या पॉइंटला एंट्री घेतलेली असेल तर 20 पीप मार्केट वरती गेलं तर आपल्याला $20 प्रॉफिट होणार आहे ह्या लॉट साईजला. 0.10 ने जर आपण एंट्री घेतली असेल तर $20 आपण प्रॉफिट होणार आहे. त्यातले आपण काय करणार आहे, हाफ लॉट काय करणार आहे, बुक करणार आहे. म्हणजे 0.05 जर लॉट साईज आपण बुक केली तर आपण $10 काय केले, आपण बुक केले. काय केले, आपण $10 बुक केले. म्हणजेच बघा, इथं आपण 0.10 ने एंट्री घेतली आणि जर मार्केट 20 पीपला गेलं तर इथं आपण काय करणार आहे, जी आपली हाफ लॉट साईज आहे ती हाफ लॉट साईज काय करणार आहे, बुक करणार आहे. म्हणजे बघा, 0.10 ने जर आपण एंट्री घेतली, ह्या 20 पीप पर्यंत गेलं मार्केट तर आपल्याला $20 भेटणार आहे. त्यातनं आपण काय केली, हाफ लॉट साईज काय केली, बुक केली. काय केली, आपण हाफ लॉट साईज जी आहे हाफ लॉट साईज काय केली, आपण बुक केली. सिंपल. बघा, हाफ लॉट साईज बुक केल्यानंतर ना बघा, आपली जी उरलेली लॉट साईज आहे ती आता 1.10 नाहीये, म्हणजे 0.10 नाहीये. आता आपली लॉट साईज काय बघा आहे, 0.05 ची लॉट साईज आहे. रनिंग लॉट साईज म्हणजे इथं काय झालं, आपला जो ट्रेड चालू आहे 0.5 ने ट्रेड चालू आहे. आता सिंपल समजून घ्या, इथं आपला ट्रेड चालू आहे 0.5 ने. हे 20 पीप आणि हे 20 पीप. जर मार्केट इथून खाली पडलं 40 पीप तर आपल्याला लॉस होणारा जो आहे त्या लॉस होणारा आहे $10चा. काय होणार आहे लॉस आपल्याला, $10चा. आता बघा, इथून जर मार्केट खाली पडलं आणि आपला एसएल हिट झाला ह्या लॉट साईजने तर आपला $10चा लॉस होणार आहे. पण बघा, हा ट्रेड आपण काय केलाय, ऑलरेडी रिस्क फ्री केलाय. म्हणजे $10 जे आहेत ते आपण ऑलरेडी काय केलेत बघा, बुक केलेत. काय केलेत आपण, हे ऑलरेडी काय केलेत, बुक केलेत. म्हणजे हा ट्रेड काय झाला, नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून प्रॉफिट पण नाही भेटणार आणि ह्याच्यामधून आपल्याला लॉस पण नाही भेटणार. ह्याला बोलतात रिस्क फ्री ट्रेड. म्हणजे सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. सिंपल, एकदम सिंपल आहे बघा. आता सिंपल बघा, मी तुम्हाला आणखीन एकदा काय करतो, एक्सप्लेन करतो बघा, नीट समजून घ्या. बघा, आपण एक ट्रेड केलाय. काय केलाय, आपण एक ट्रेड केलाय. आपण बघा, स्टँडर्ड लॉटने ट्रेड केलाय. बघा, आपली लॉट साईज जी आहे ती लॉट साईज आहे 1. किती लॉट साईज आहे, 1. आणि जर आपला 20 पिपचा एसएल हिट झाला तर आपले किती डॉलर जाणार आहेत, $200चा लॉस होऊ शकतो. म्हणजे जर आपले 20 पॉइंट हिट झाले तर. आता सिंपल बघा, इथं आपण एक स्टँडर्ड लॉटनी ट्रेड केलाय आणि जर मार्केट 20 पीप वरती गेलं तर आपल्याला $200चं प्रॉफिट दिसणार आहे. काय दिसणार आहे आपल्याला, $200चं प्रॉफिट दिसणार आहे. आता ही जी लॉट साईज आहे आपली एक, ती लॉट साईज काय करायचं, 0.50 आहे ती लॉट साईज काय करायची, बुक करायचं प्रॉफिट. काय करायचं, प्रॉफिट बुक करायचं. हाफ लॉट काय करायचा आपला, बुक करायचा. आता सिंपल बघा, जर आपण हाफ लॉट बुक केला तर जे आपण आहे $100 काय करणार आहे, 200 मधून आपण $100 काय करणार आहे, प्रॉफिट बुक करणार आहे. मग तुमची रनिंग काय असणार आहे बघा, $100चं प्रॉफिट असणार आहे. म्हणजे तुमची लॉट साईज असणार आहे 0.5 आणि तुमचं प्रॉफिट असणार आहे $100. कारण का, आपण ऑलरेडी $100 बुक केले. आता सिंपल बघा, इथून जर मार्केट 40 पीप खाली पडलं तर सिंपल आपल्याला जो लॉस होणारा आहे ता लॉस होणारा आहे $100. बघा, इथून जर मार्केट 40 पीप खाली पडलं, 40 पीप जर मार्केट खाली पडलं तर जो आपल्याला लॉस होणारा आहे त्या लॉस होणार आहे $100चा. आता जर $100चा आपला लॉस झाला असेल बाबा, जर ही स्टॉप लॉस हिट झाला तर $100 आपण अगोदरच काय केलं, ते बुक केलं. म्हणजे $100चं जे प्रॉफिट आहे ते आपण काय केलंय, अगोदरच बुक केलंय. म्हणजे हा जो ट्रेड झाला आपला, नो प्रॉफिट नो लॉस, नो प्रॉफिट नो लॉस. सिंपल. हे जे ट्रेड आहेत आपले,
आपण रिस्क फ्री करत ट्रेड काय करायचं आपल्याला रनिंग ठेवायचे बघा. आपण रिस्क घेऊ शकत नाही, जास्त रिस्क घेऊ शकत नाही. जर तुम्ही ह्या मेथडनी जर तुमचे ट्रेड फॉलो केले तर ह्यामध्ये आपल्याला जास्त रिस्क घ्यावं, म्हणजे आपले जे ट्रेड आहेत विन होणार, थोडेसे प्रॉफिट देणार, नंतर ना आपला लॉस हिट होणार, तसं आपल्याला नकोय. आता सिंपल बघा, मी एक ट्रेड दिला होता NZD USD किंवा AUD USD मध्ये ट्रेड दिला होता बघा. सिंपल मी इथं काय बोललो होतो बघा, सिंपल इथं तुम्हाला सांगतो बघा. हा आपला मी इथे एंट्री घेतली होती बघा. हा किती पिपचा स्टॉप लॉस आहे आपला बघा, 18 पिपचा स्टॉप लॉस आहे. आता इथं आपण एंट्री घेऊन जर मार्केट 18 पिप वरती गेलं तर जो आपला ट्रेड काय करायचा, रिस्क फ्री ट्रेड, म्हणजे जी आपली लॉट साईज जर इथं असेल, लॉट साईज आपली एक असेल, स्टँडर्ड एक लॉट असेल, तर आपण काय केलं पाहिजे, 0.5 जो लॉट आहे तर काय केला पाहिजे, बुक केला पाहिजे. आणि जरी मार्केट इथून आपला स्टॉप लॉस गेला तरी आपला ट्रेड काय असणार आहे, रिस्क फ्री ट्रेड, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉसचा हा काय असणार आहे, आपला ट्रेड असणार आहे. असं सिंपल सिंपल कन्सेप्ट आहे बघा. हा पूर्ण क्लास डिझाईन केलेला आहे बघा. हा जर क्लास तुम्ही कंपल्सरी व्यवस्थित जर केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो बघा. जे मोस्ट ऑफ द टाइम जे लेवल्स आहेत ना, ते 100% लेवल्स प्ले करत नाहीत, पण 90% लेवल्स तुमच्या प्ले करतं. तुम्ही सांगू शकता ही बाईंग कुठून आली, ही सेलिंग कुठून आली, या सगळ्यांचं रिझन असतं बघा. प्रत्येक गोष्टीचं रिझन असतं. त्यातलं मी तुम्हाला आजचा एक टॉपिक शिकवलाय बघा. त्याचं नाव आहे बघा, रिस्क फ्री ट्रेड. म्हणजे